नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि सुरुवातीला बातमी भरतीची आणि त्यावरून सुरू झालेल्या वादाची. राज्यामध्ये मेगा पोलीस भरतीला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. तर दुसरीकडे MPSC पाठोपाठ पोलीस भरतीमधून सुद्धा STBCचं आरक्षण रद्द करण्यात आलंय. आता 2019च्या पोलीस भरतीसाठी STBCच्या कोट्यातून अर्ज केलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ग्राह्य धरलं जाईल आणि हाच विषय वादाचा होऊ शकतो. 2019ला पोलीस भरती संदर्भात शासनानं नवीन आदेश काढला होता. दरम्यान सप्टेंबरमध्ये गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मेगा भरतीची घोषणा केली, पण यानंतर मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे ही सगळीच प्रक्रिया रखडली. पण अखेर ही प्रक्रिया आता सुरू होतीये. महाराष्ट्र सरकारने परत एकदा मराठा समाजावरती अन्याय केलेला आहे. पोलीस भरतीची जी प्रक्रिया होणार होती त्या प्रक्रियेमध्ये SCBC प्रवर्गातून जे विद्यार्थी सहभागी होणार होते, उमेदवार सहभागी होणार होते, त्यांना सरळ आज त्यांनी ओपनमधनं फॉर्म भरावेत अशा पद्धतीचा GR, अशा पद्धतीचं एक नोटिफिकेशन आज काढलेलं आहे. या नोटिफिकेशनच्या माध्यमातून सरळ मराठा समाजावरती अन्याय केल्याचं जाणून बुजून दिसून येत आहे. या सर्व प्रक्रियेमधनं यापूर्वी MPSCची परीक्षा असेल, त्याचबरोबर इतर सर्व प्रक्रियेमधनं महावितरण असेल, या सगळ्या ठिकाणी मराठा समाजाच्या बाबतीमध्ये दाखवणं एक, करणं एक, या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. साधारणतः मूळ निकाल मराठा आरक्षण याचिकेचा लागण्यासाठी येणाऱ्या 25 तारखेला सुरुवात होणार आहे. परंतु 15 दिवसांमध्ये एवढं काय सरकारवरती कुठल्या समाजाचं, कुठल्या नेत्यांचं बर्डन आहे समजत नाही. आणि नेमका या मेगा भरतीच्या या नवीन आदेशामुळे किंवा नवीन कलमामुळे काय फरक पडतो आहे राज्यभरात, आपण जाणून घेऊयात. सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत औरंगाबादहून जोडले गेलेत आणि चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी पुण्यातून आपल्यासोबत जोडले गेलेत. चंद्रकांतकडे जाऊयात आधी पुण्याला. चंद्रकांत, काय म्हणणं आहे लोकांचं? खुल्या प्रवर्गात SCBC मधलं आरक्षण आता हस्तांतरित केलं जाणार आहे. मिलिंद, आपल्यासोबत 2019ची जी पोलीस भरती आहे तिला फॉर्म भरलेले सगळे SCBC प्रवर्गातनं फॉर्म भरलेली सगळी मुलं आहेत. आपण त्यांनाच विचारूया कालच्या GRचं त्यांच्यावर नेमकं काय परिणाम. मला सांग, तू कधी फॉर्म भरलेला आहे, कुठल्या ह्याच्यात? माझं नाव कोमल अविनाश भिवरे. मी 2019 मध्ये फॉर्म भरला होता SCBC कास्टमधून. तर सरकारने अचानक असा काल निर्णय दिलेला आहे की SCBC आरक्षण रद्द आहे. तर आता खुल्या प्रवर्गातनं जर आम्हाला फॉर्म भरायचा म्हटला तर आम्हाला अजून 150 रुपये भरायला लागतील. तर 150 रुपये भरायचे म्हणजे लॉकडाऊनच्या काळामध्ये आता आमच्यासाठी खूप येते. 150 रुपये तर मुद्दा आहेच आहे, तो ठीक आहे, पैसे भरता येईल. पण तुमचं आरक्षणच गेलंय ना SCBCचं. ओपन मधनं तुम्हाला EWCचा ऑप्शन नाही आहे. EWSचं पण ऑप्शन नाहीये. बाकीच्या कास्टला कास्ट सर्टिफिकेट वगैरे भेटतंय, आम्हाला काहीच आरक्षण नाहीये. मग आम्ही आशेचा किरण होता एक तरी की SCBC मधनं आम्हाला आरक्षण मिळतंय, पण अजून काहीच नाही. सरकारने वाट बघायला पाहिजे होती. 25 जानेवारी. मूळची कुठली आणि इथं कधीपासून ट्रेनिंग घेतली? मी मूळची आळंदीची आहे. मी इथेच, मी जन्मापासूनच पुण्यातच आहे आणि 2 वर्ष झाला आम्ही भरती करतोय, पण भरतीची वाट बघतोय. फॉर्म भरून काहीच निकाल नाही अजून की पहिली ग्राउंड होणार आहे का लेखी होणार आहे, अजून काहीच आम्हाला हे नाहीये आणि आम्ही असंच आशेचं किरण घेऊन बसलेलो आहे. तू काय सांगशील? नाव? माझं नाव प्रशांत कात्रोडे. मी पुण्यातलंच आहे, वेल्हे तालुकामधला. 3 वर्ष झालो आम्ही भरती करतो. एकतर भरती पडत नाहीये, त्यामध्ये आर्थिक संकट, अख्ख्या महाराष्ट्रातील मुलांवर आर्थिक संकट आलेले आणि त्यामध्ये अगोदर निर्णय लागायचा आहे, लागला नाहीये. पण त्याच्या अगोदर सरकारने असा निर्णय घेतला आणि ह्या निर्णयामुळे असं होणार आहे की ज्यांची 28 वय, 28च्या प्लस गेलेली आहेत ज्यांची वय आहे, तर आता आरक्षणाचा फायदा आम्हाला होणार नाहीये. त्यामुळे आता ज्यांचं 29-30 वय आहेत ती मुलं डायरेक्टली एज बाद होणार आहे. तर त्या मुलांचं सगळ्यात जास्त भरतीतनं बाहेर पडणार ते. सगळे भरतीतनं बाहेर पडणार आहे. तर त्यांच्याबद्दल काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे. हे आमच्यावर अन्याय आहे आणि सरकारने काहीतरी याच्यावर तोडगा काढला पाहिजे आणि आमच्या याला खूप विरोध आहे. सरकारने काहीतरी पावलं घेतली पाहिजे. तू काय सांगशील? माझं नाव शुभम सोमनाथ कळसकर. मी पुणे जिल्ह्यात शिरोळ तालुक्यात तांदळ या छोट्याशा गावचा आहे. मी आई वडील शेतकरीच आहेत. हेच आमचं एकच म्हणणं होतं की सरकारने 25 जानेवारीची वाट पाहायला हवी होती. 25 जानेवारीचा सर्वोच्च न्यायालय जो निकाल देणार आहे त्याच्याबद्दल सरकारने जर काय केलं असं पटलं असतं, पण सरकारने खूप घाई केलेली आहे. त्याच्यामुळे आम्हाला त्याचा तीव्र विरोध आहे. आम्हाला गोष्टीचा तीव्र विरोध. तू काय सांगशील मुली इकडे पुढे? नाव काय? माझं नाव सायली राजेंद्र फरताडे. मी बार्शीची आहे मूळ, पण इथे लहानपणापासून राहते.
घरच्यांना खूप आशा आहेत. घरच्यांना वाटतं की यावेळेस तरी लागेल बाबा, आरक्षण भेटलंय, त्यामुळं कुठे एक सुख. आता ते आरक्षणच रद्द झालं ना. हा, मग तेच ना, की सरकारने असं नव्हतं करायला पाहिजे होतं, की आम्हाला कुठेतरी वाटत होतं की बाबा ठीक आहे ह्यावेळेस आम्ही होऊ शकतो, पण आता घरच्यांसमोर किती दिवस आम्ही असं हे करणार. तू काय सांगशील मित्र? हे सरकार जाणून बुजून मराठ्यांवर अन्याय करतंय. 25 तारखेच्या अंतरिम सुनावणीची या सरकारने वाट बघायला पाहिजे होती, पण ती हे बघत नाही. डायरेक्ट एसीबीसी आमचा प्रवर्ग हे कोर्टाने आम्हाला आरक्षण नाकारलेलं नाहीये, तरीही हे सरकार आमचा प्रवर्गच प्रत्येक भरतीमधून बाहेर काढतंय. त्यामुळे मराठ्याच्या पोरांनी नक्की करायचंय का? आता कोणाकडे बघायचं? हे सरकार आमच्यावर सतत पहिल्यापासून मेगा भरती काढली, जसं आरक्षणाला स्टे भेटला तेव्हापासून ह्यांचं भरती प्रक्रिया हे सगळं चालूच केलेलं आहे ह्यांनी. धनंजय, या कालच्या जीआरचा सगळ्यात मोठा फटका हा जे मुलं 28च्या बाउंड्रीवरती होती त्यांना एसीबीसीमुळे भरती होता येणार होतं पोलीस भरतीमध्ये, पण आता ती सगळी उडाली. मग एजबार झाली ती एका अर्थाने. अशी साधारण किती मुलं असतील, त्यांचं कसं? महाराष्ट्रभरातनं आज मी या सगळ्या प्रक्रियेनंतर तुमच्या माध्यमातून संपर्क साधला तर मला साधारण 100 ते 200 जणांचे असे फोन आलेले आहेत की त्यांनी ज्या दिवशी फॉर्म भरला त्या दिवशी त्यांचं वय 29 होतं किंवा 28 वर्ष 5 महिने होतं. त्या सगळ्या मुलांच्या समोर आता प्रश्न निर्माण झालेला आहे. कालचं जे परिपत्रक काढलं त्याच्यामध्ये 15 दिवसामध्ये फी भरा आणि ओपनमध्ये जा असं काढले, परंतु ज्यांचं एज बार झालं त्यांच्याविषयी विशेष असं कुठला उल्लेख केलेला नाही या सगळ्या प्रक्रियेमध्ये. त्याचबरोबर MPSC मधनं मराठ्यांना बाहेर काढलं, EWS दिलं, EWS देखील या परिपत्रकामध्ये उल्लेख केला नाही. त्याच्यामुळे काल जो पोलीस भरतीच्या बाबतीमध्ये निर्णय घेतला हा मी स्पष्टपणे सांगतो मराठा समाजातील तरुणांवरती अन्याय करणार आहे. या सरकारनं स्पेसिफिक 20 दिवस थांबला असतं, 25 तारखेला सुनावणी झाली असती, त्यानंतर जर आमचं आरक्षण उडवलं तर ठीक आहे, परंतु सरकार असेल प्रशासन यांनी असं गृहीत धरलेलं आहे मराठा आरक्षण रद्द झालेलं आहे आणि रद्द करण्याच्या अनुषंगाने त्यांनी जी पावलं उचलली पाहिजे ती सर्व पावलं हे सरकार आणि प्रशासन उचलताना दिसते. त्यामुळे या प्रक्रियेला आमचा सगळं MPSC तर किमान EWS दिलं होतं, इथं तेही काढून घेतलं. हा, मग याच्यामध्ये स्पेसिफिक मला तुम्हाला तेच सांगायचंय, EWS मध्ये पण नाही, आरक्षणामध्ये पण नाही आणि सगळ्या प्रक्रियेत तलाठी भरतीला त्यांनी तसंच केलं, पोलीस भरतीला त्यांनी तसंच केलं आणि अजूनही पुढे ते करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जातीय समीकरण बिघडलेलं आहे, त्याचं यांना मोठं मोजमाप करावं लागेल. सुप्रीम कोर्टामध्ये 9 सप्टेंबरला मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याच्या नंतर 10 सप्टेंबरला या शासनाने ठरवलं की पोलीस भरती करायची. पोलीस भरती करताय मला मान्य आहे, परंतु मराठा आरक्षणाला स्थगिती आहे ना, ते रद्द झालेलं नाहीये. मग एसीबीसी आरक्षणाच्या माध्यमातून देऊ शकत होतं, त्यांनी एसीबीसी ऑप्शनच काढून टाकलेला आहे. आता ओपन मधून स्पर्धा मुद्दा आहे. तुम्ही मध्यंतरी गृहमंत्र्यांनी घोषणा केली होती 12,500 म्हणजे 12,528 पोलीस भरतीची 2 वर्षाची सगळी पाठीमागचे बॅकलॉग. त्यावेळेस तुम्ही आक्षेप घेतला होता की मेगा भरती जोपर्यंत मराठ्यांचं आरक्षण, त्यावेळेस सरकारने आश्वासन दिलं की आम्ही एसीबीसीचा कोटा वगळून ही भरती जाहीर करू, पण आता तसं काहीच दिसत नाही. याच्यामध्ये 2-3 गोष्टी सरकारने चुकीच्या केल्या आहेत. आदरणीय छत्रपती संभाजी महाराज, आम्ही सर्वांनी मुख्यमंत्र्यांसोबत ज्यावेळेस मीटिंग केली त्या मीटिंगमध्ये आमचं असं ठरलं होतं की ठीक आहे कोविडची परिस्थिती आहे, काही पोलीस दगावलेले आहेत आणि पोलिसांची भरती झाली पाहिजे, याला विरोध नाही, पण त्यांचं म्हणणं काय होतं आमच्या 12-13% जागा आम्ही वेगळ्या ठेवू. त्याच्यामध्ये आम्ही म्हणत होतो की तुम्हाला 12,000 भरती करण्यापेक्षा ज्या लगेच तात्पुरती गरज आहे 1,000-1,500 अशा भरत्या करा, परंतु जाणून बुजून हे सरकार सगळ्या गोष्टींना आमच्या समोर मीटिंगमध्ये एक सांगते सरकार आणि बाहेर वागायला एक करते. त्याच्यामुळे महाराष्ट्रातलं जातीय जनजीवन विस्कळीत झालेलं आहे, याला पूर्णपणे हे सरकार जबाबदार आहे. मिलिंद, आपण पाहिलं म्हणजे एकीकडे सरकार सांगतं एक करतं एक, असं या सगळ्या मराठा संघटनांचं म्हणणं आहे. म्हणजे MPSC तर किमान तुम्हाला EWSचं ऑप्शन दिलं गेलं यांना, पण ह्या पोलीस भरतीमध्ये तोही ऑप्शन ठेवला नाही. त्याच्यामुळे किमान 43% मुलं या पोलीस भरतीतनं बाद होणार आहेत आता हे कालच्या जीआरमुळे. बरं चंद्रकांत, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. औरंगाबादला जाऊयात. सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. सिद्धार्थ, मोठ्या प्रमाणात मुलं आता एजबार होत आहेत आणि जर का पूर्ण कॅटेगरीज बदलली तर ओपनमधली स्पर्धा आणि एसीबीसी आरक्षण मिळाल्यानंतरची स्पर्धा अनेकांना संधीच मिळणार नाही असं वाटतंय. निश्चितच मराठा विद्यार्थ्यांचं यामध्ये फार मोठं नुकसान आहे. मात्र दुसरी बाजू आपण ही बघितली पाहिजे की मराठा आरक्षणाचे आंदोलन सुरू झाले, मराठा आरक्षण विद्यार्थ्यांना भेटलं, त्यामुळे मराठा विद्यार्थ्यांची जी अपेक्षा खूप वाढल्या होत्या आणि मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात अडकलेलं आहे आणि त्या ठिकाणी ते आता रखडलेलं आहे. मात्र सरकारची दुसरी बाजू आपण ही बघायला पाहिजे की एक जातीचं किंवा एका समूहाचं आरक्षण थांबलं म्हणून सगळी भरती थांबू शकत नाही, हा पण एक मोठा अडचणीचा मुद्दा आहे. त्यामुळं ही भरती त्यांना काढावी लागते आणि एकंदरीतच जसं आधी बोलले पुण्याचे विद्यार्थी की एज बारचा विषय आहे, त्याच्यामुळं हे आरक्षण किंवा बाकी सवलती भेटल्या असते तर आणखी काही जास्त विद्यार्थी यामध्ये स्पर्धेमध्ये थांबले असते. मात्र
या भरतीमुळे नवीन विद्यार्थ्यांची फार मोठं नुकसान होणार आहे. हे सगळे विद्यार्थी एमपीएससी फायटर आहेत किंवा अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत. कसं नुकसान आहे? नुकसान तर दिसतंय मराठा विद्यार्थ्यांचं, पण कसं नुकसान होणार? आज तुम्ही पाहताय राज्य सरकार ज्या पद्धतीने सांगते की मराठा समाजाने मराठा विद्यार्थ्यांनी ईडब्ल्यूएस आरक्षणाचा फायदा घेतला पाहिजे, पण मला राज्य सरकारला सांगायचं की आम्ही महाराष्ट्राच्या मातीमध्ये 58 मोर्चे काढलेत आणि त्या ठिकाणी 42 बांधव शहीद झालेत. मी सरकारला सांगू इच्छितो की हे आरक्षण आम्ही ईडब्ल्यूएस साठी नाही काढले, हा मोर्चा आणि आम्ही ईडब्ल्यूएस साठी नाही काढलेलो आहोत. तर सकल मराठा समाज हा एससीबीसीच्या स्वतःच्या आरक्षणासाठी हा लढा उभारला गेलाय आणि ह्या 42 तरुणाच्या आत्महत्येला आहे येणारं सरकार आणि हे सरकार स्वतः जबाबदार आहे. मला सरकारला सांगणं आहे, जर तुम्हाला आरक्षणाची बाजू मराठा समाजाच्या वतीने मांडायचीच असेल तर खंबीरपणे मांडा. जर तुम्ही ह्या आरक्षणामध्ये जर कोणाला आमंत्रित करून चर्चेचा विषय आणत असाल तर आम्ही 58 मोर्चे रस्त्यावरती उतरून समाजाच्या बाजू ह्यासाठी नाही मांडल्या की तुम्ही कोणासंग चर्चा कराल. जर तुम्हाला खरी चर्चा करायची असेल तर त्याने विद्यार्थ्यासोबत चर्चा करायला पाहिजे. कारण मी आहे मराठवाड्यातला, असे हजारो तरुण आज रस्त्यावरती उतरत आहेत. आज विद्यार्थ्यांच्या काय अपेक्षा आहेत तुमच्याकडून? विद्यार्थ्याला कुठेतरी आरक्षण भेटलं पाहिजे. सर्वसामान्य मराठा समाजातला विद्यार्थी जेव्हा मराठवाड्यातून शिक्षण घेण्यासाठी औरंगाबाद या ठिकाणी येतोय त्यावेळेस त्याच्या किती हालापेक्षा त्याचे आई वडील सहन करत असतात. अतिशय दुष्काळी भाग आहे की तुम्ही एक उदाहरण सांगितलं मला की तुमचं नुकसान कसं झालेलं. सध्या परिस्थितीमध्ये 4 जानेवारीला जे परिपत्र काढलं एमपीएससीने आणि त्याच्यामध्ये ईडब्ल्यूएस मध्ये टाकण्याचा मराठा समाजाचा निर्णय घेतला. आता 25 जानेवारीपासून दैनिक हिअरिंग सुरू होणार आहे. त्यानंतर तो एक निकाल लागणार आहे. अशाही परीक्षा 6 महिन्यापासून थांबलेल्या आहेत. मराठा आरक्षणाचा निकाल लागेपर्यंत मराठा समाजाला ईडब्ल्यूएस मध्ये टाकण्याचा निर्णय हा घेणं हा धोकादायक आहे आणि मराठा विद्यार्थ्यांच्या मध्ये मोठ्या प्रमाणात नुकसानच होणार आहे. आता जे 6 अटेम्प्ट ठेवलेत त्या 6 अटेम्प्टमुळे खुल्या गटातील विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. याच्यावर सरकारने विचार करायला पाहिजे. निश्चितच तुम्ही बोलला आता आपण बोलताना की 6 अटेम्प्ट आणि 9 अटेम्प्ट. 6 अटेम्प्ट मध्ये काय तो तरुण राहणार आहे का आणि 9 अटेम्प्ट मध्ये काय त्याचे हाडं ठिसूळ होणार नाही का, तो म्हातारा होणार नाही का? हा भेदभाव तुम्हाला जास्त अडचणीचा वाटतो? मराठा मुलांना 6 अटेम्प्ट कशाबद्दल आणि अदर कॅटेगरीला 9 अटेम्प्ट कशाबद्दल? 6 ओपन मुलांना 6 अटेम्प्ट का ठेवले आणि अदर कॅटेगरीला 9? फरक एवढाच आहे की 9 की बाबा हा एज बार लेट होतो त्याला 9 अटेम्प्ट आणि आमच्या ओपन मुलांना 6 अटेम्प्ट का? आणि एससी आणि एसटीला अनलिमिटेड अटेम्प्ट आहे की कारण की ते कुठपर्यंतही परीक्षा देऊ शकतात. त्यांना वयातही सवलत, सगळ्या गोष्टीमध्ये सवलत. आता मी 22/9/2019 पोलीस कॉन्स्टेबलचा फॉर्म भरलेला आहे. एसीबीसी मधून मला कॅटेगरीमधून आरक्षण भेटलं म्हणून मी फॉर्म भरलाय. आता मी एसीबीसी माझं नाकारलं गेलं, स्थगिती दिली, तर मी आता क्वालिफाय होऊ शकत नाही कारण की माझं वय बसत नाही. मग 28 वर्षी ओपनचा मुलगा एजबार होऊ शकतो आणि अदर कॅटेगरीचा मुलगा 31ला एजबार होऊ शकतो. मग ह्या 5 वर्षामध्ये त्याची हाडं ठिसूळ होत नाही का? हा मुद्दा सगळ्यात मोठा गोष्ट आहे. तुम्हाला जर आरक्षण द्यायचं असलं तर सरळ तुम्ही आरक्षण द्या. उगाही मराठा समाजाची दिशाभूल करू नका कारण की आम्ही 5-5, 6-6 वर्ष झाली इथं तयारी करतो. आम्हाला माहिती आहे आमचे आई वडील कसे काबाड कष्ट करून आम्हाला पैसे पुरवतात. इथं मीच स्वतः 2 वर्षे नाईटला होमगार्ड म्हणून जॉब केलेला आहे. त्याच्यानंतर कुठतरी माझं शिक्षण झालेलं आहे. माझं सरकारला एकच सूचना आहे की कारण की तुम्ही 25 तारखेपर्यंत थांबा, जो निर्णय येईल तो आम्ही मान्य करू. एकंदरीत बघितलं आपण केरपाटील काय म्हणणार 25 पर्यंत थांबायला पाहिजे होते पोलीस भरती आणि एमपीएससी भरती. आता 25 तारखेला गव्हर्नमेंटने थांबायलाच पाहिजे कारण की कालच गव्हर्नमेंटने एक GR काढला की पोलीस भरतीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना ईडब्ल्यूएस मधून किंवा ओपन मधून त्यांना भरतीसाठी ते अवलंब करणार. तर एससीबीसी मधून ते कॅन्सल होत आहेत. तर मग ओपन मधून ईडब्ल्यूएस काढून काहीच उपयोग नाही ना. मग एससीबीसी काढलंच काय तुम्ही? 58 मोर्चे काढले सगळे. तुम्हाला प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला आपण निवेदन दिलं. त्या निवेदनामध्ये सगळं होतं लिहिलेलं. तरी गव्हर्नमेंट म्हणतं पुण्यातले लोक चर्चेला बोलवतो, इकडले बोलवतो, तिकडले बोलतो. चर्चा कोणती करताय 10 वेळेस? जर चर्चा कोणता त्यानंतर मराठा समाजाचा कोणता नेता ओपनली बोलतोय का काही की मराठा आरक्षण थांबलं पाहिजे, भेटलं पाहिजे, नाही भेटलं पाहिजे सगळ्यांना? मराठा नेता कोणताही बोलत नाही. त्यानंतर ओबीसी नेते जसे डायरेक्टली बोलतात की ओबीसी मध्ये मराठ्यांना आरक्षण भेटणार नाही, तसं मराठा एका नेता बोलतोय का? सगळं सरकार तर मराठा समाजाचंच आहे ना. आज भरपूर नेते त्याचे जे समितीचे अध्यक्ष आशुराव चव्हाण साहेब आहेत यांनी काय केलं आतापर्यंत? मग सगळ्यांनी काय केलं? मराठा विद्यार्थ्यांचे हाल आहेत. 9 तारखेला ते समजूनच जाईन इथं औरंगाबादमध्ये काय किती विद्यार्थी जमतायत मराठा समाजाचे. 9 तारखेला एल्गार मोर्चा म्हणून खूप मोठा इथं निघणारे मोर्चा. निश्चितच केरपाटील विद्यार्थ्यांचा आक्रोश आपण बघितलाय. निश्चितच त्यांच्या आशा होत्या, अपेक्षा होत्या. अनेकांचे शेवटची संधी जाणार, त्यानंतर त्यांना काही करता येणार नाही. आता एल्गार मोर्चा म्हणजे नेमकं काय असणार? सगळे विद्यार्थी तुम्ही बोलवणार? नक्कीच या ठिकाणी आतापर्यंत जो विद्यार्थ्यांवरती जो अन्याय होतोय
जो अत्याचार विद्यार्थ्यांवर होतोय, तर याच्यानंतर जे मराठा एल्गार परिषदेचं जे आयोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे की या एल्गार परिषदेमध्ये विद्यार्थ्यांची खतखत, विद्यार्थ्यांना कशा पद्धतीचा त्रास होतोय, विद्यार्थ्यांनी आता पुढं काय करायला पाहिजे, त्यासाठीच या ठिकाणी एल्गार मराठा परिषदेचं आयोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. नक्कीच येणाऱ्या काळामधली धुरा ही युवकांच्या हातामध्ये येणार आहे आम्ही आता. आणि युवक ज्या दिवशी क्रांती या महाराष्ट्राची घडून आणली ती युवकांनीच घडून आणली होती. पुन्हा या ठिकाणी संभाजीनगर या ठिकाणी पहिले युवा क्रांतीचा एल्गार परिषद आम्ही या ठिकाणी आयोजित केलेली आहे. आणि 9 तारखेला या सरकारला कळून जाईल येणाऱ्या काळामध्ये आता मराठा युवकांना कशा पद्धतीनं यांच्या रोषाला समोर जायचं. आता अशोकराव चव्हाण आणि या 3 चाकी सरकारने आता तयार राहावं. तुम्ही मराठा विद्यार्थ्यांशी नेहमी संपर्कात असता, कशा हलाखीचे आता आयुष्य ते जगतायत, कारण अनेक वेजबार झालेले आहेत, अनेकांना आता आरक्षण रद्द झाल्यामुळे परीक्षा देता येत नाही, कॅटेगरीमध्ये जात आहेत. आज एकीकडे सरकार मराठा समाजाच्या भावनांसंग खेळतंय. आज तुम्ही बघा गेल्या 4 दिवसापासून एकीकडे पोलीस भरती, एकीकडे एमपीसीचं, त्याच पद्धतीनं आता थोड्या वेळ अगोदर मला कळलंय का वितरांची पण आता भरती त्यांनी या ठिकाणी सुरू केलेली आहे. म्हणजे मराठा समाजाला तुम्ही डावलून ज्या भरत्या तुम्ही या ठिकाणी सगळ्या घेत आहात, त्यामुळंच येणाऱ्या काळामध्ये थोडा उशीर लागेल आम्हाला क्रांती घडवण्यासाठी. पुन्हा या ठिकाणी मागच्या सरकारनं ज्या पद्धतीनं खेळ केला होता तोच खेळ या ठिकाणी या सरकारनं काही आमचे 2-4 बाणगुळ हाताशी धरून पुन्हा तो खेळ या ठिकाणी सरकार करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामधली जी धुरा आम्ही युवकांना पुढं करून, आता युवकांची काय खतखत आहे, या युवकांना पुढं करून युवकच पुढं आता क्रांती घडवणार आहे. आणि त्यासाठीच पहिला कार्यक्रम आम्ही संभाजीनगर या ठिकाणी 9 तारखेला संभाजीनगरला या ठिकाणी युवा क्रांती परिषद आम्ही या ठिकाणी बोललेली. एक मिनिटात बोला, काय म्हणणं आहे? 169 आमदार असतानाही मराठा समाजावर ही दुर्दैवी घटना आहे की मराठ्यांच्या विद्यार्थ्यांना न्याय भेटत नाहीये. 200 रुपये कमवून एमपीसी यूपीसी तयारी, 6 महिन्याचा पगार साठून त्या फीस भरायच्या, 6-6 वर्ष तयारी करायची, आई वडिलांनी अर्धा एकर 2 एकर मधली शेती विकायची, तरी मराठ्यांना या महाराष्ट्रात न्याय भेटत नाही. त्यामुळे ही एल्गार परिषद आयोजन केलेली आहे. यापुढे आम्ही गावागावात जाऊन, घराघरात जाऊन सांगणार आहोत की महाराष्ट्रामध्ये मराठ्यावर होणारा अन्याय हा कुठल्या पक्षांना नाही, तर 169 आमदार जे महाराष्ट्रातले ते सर्व पक्षी आहेत. ओबीसी नेते ओबीसीसाठी बोलताना दिसतात, पण मराठा नेता कुठेही बोलताना दिसत नाही. यांनी मराठा नेत्यांना एक कळकळीची विनंती आहे की तुम्ही तुमच्या मुलाबालांशी तुम्ही विचार करा, त्यांच्या डोळ्यात घालून विचार करा की तुम्ही मराठ्यापायी इमानदार आहात का, यापुढे तरी मराठ्यांच्या विद्यार्थ्यांना न्याय भेटेल का, एवढीच मी कळकळीची विनंती आहे. निश्चित मिलिंद, आपण बघितलेलं आहे, कारण मला जाणीव आहे की जर आपल्या एखादी संधी जर जात असेल, कारण मी एक काळामध्ये संघर्ष केला होता, औरंगाबादमध्येच होतो, खूप अडचणीवर मात करून ही मुलं या ठिकाणी राहतात. आता शेतामध्ये जास्त काही येत नाही, कसं तरी पैसे आणून काही पार्ट टाइम काम करून रात्री वेटरही काही मुलं वेटरिंगचं काम करतात, सकाळी एमपीएससी करतात. अशा पोरांना शेवटची आशा दिसत होती, ती आशाही आता आरक्षण नसल्यामुळे गेलेली आहे. निश्चितच तरुणांच्या मनामध्ये आक्रोश आहे. मला भीती ही वाटते की अशा हजारो पोरांचे जर चान्सेस गेले आणि त्यांनी जर बंड केलं तर हे निश्चितच आपल्यासाठी सगळ्यांसाठी अवघड असणार आहे. मिलिंद, सिद्धार्थ, 18-19 मधली ही जी विद्यार्थी होते तर त्यांचं प्रमाण सुद्धा खूप जास्त आहे. आणि राज्यभरातले असे विद्यार्थी काही काळापूर्वी मंत्रालयात सुद्धा आले होते एकत्रितपणे गृहमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी. पण सरकारनं आता निर्णय घेतला आहे, पाहूयात यातही काही बदल करतं का सरकार या सगळ्या दबावानंतर किंवा आपल्या वृत्तमालिकेनंतर. तुर्तास धन्यवाद सिद्धार्थ. एक छोटासा ब्रेक घेऊयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी News18 lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा.